अनु, अभयचा फोन आला होता आता. अच्छा. आम्ही खूप वेळ बोललो, ऑलमोस्ट 1 तासभर. अरे वा, लहानपणीच्या आठवणी वगैरे? नाही अनु, अभय खूप रडला. त्याला तुझी गरज आहे ग. नेमकं काय बोलणं झालं तुमच्या? मी अनुशिवाय नाही जगू शकत. मी तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करतो आणि सध्या आमच्यात जे सुरू आहे ते तसंच सुरू राहिलं तर आमचं लग्न संपून जाईल. अनु प्लीज अशी रिॲक्ट होऊ नकोस. ही वॉज डॅम सिरियस. त्याची आर्तता मला जाणवत होती ग, पण तो तुझ्याशिवाय 1 मिनिटही नाही जगू शकणार. मी बोलतोय, त्यामध्ये खूप रिस्क आहे, समजतंय ना? पावलं खूप जपून टाकायला हवीत. या खेपेला मी होतो म्हणून वाचलास, दरवेळी मी असणार आहे का? हा, आता मी फोन ठेवतो कारण टेबलवर जेवण गार होतंय. हा. कोण रिस्क घेत आहे? कोण घेते रिस्क? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तू माझं फोनवरचं बोलणं ऐकलंयस वाटतं. नाही सॉरी, म्हणजे तसं काही इंटेन्शन नव्हतं, पण तुझ्या इंटेन्शन्स विषयी मी शंका घेतोय किंवा तुझ्यावर कुठलाही हेतुआरोप करतोय असं अजिबात नाही. विक्रम आणि नैनामधले संबंध फाटेपर्यंत ताणले गेले तर विक्रम नैनाला सोडेल? तिला सोडून तो माझ्याकडे येईल? ऍक्च्युली त्याने तसं यायला हवंय मला. आणि तसं झालं तर मी अभयला कुणी एकेकाळी वेड्यासारखी प्रेम करायचे मी अभयवर. पण आता अजूनही करते. पण मग विक्रम? तो डिटेक्टिव्ह परत आपल्या घरात कशासाठी आला होता विक्रम? कोणी बाबांनी सांगितलं. कुणी सांगितलं आणि काय फरक पडतो? गेल्या वेळी झाली तेवढी भांडणं पुरे नाही आहेत का? आणि बाय द वे मला लतानी सांगितलं, बाबांनी नाही. नाहीतर लगेच त्यांना जाऊन तू. लगेच काय? मागच्या वेळी जी भांडण झाली तुमच्या गैरसमजुतीमुळे झाली. असं तुला वाटतंय? आपलं एकमेकांशी साधं बोलणं सुद्धा किती कठीण होऊन बसलंय, येतंय का लक्षात तुझ्या? द बेस्ट वे इज आपण नको बोलूया. बोल विक्रम. बोलू शकतो आपण? हो बोल ना. नाही, एवढ्या रात्री मी अरे काहीच प्रॉब्लेम नाहीये, बोला. नाही, असंच केला होता फोन. इज एव्हरीथिंग ऑल राईट? एव्हरीथिंग इज ऑल राईट. असं कधी नसतंच ना अनन्या. काय झालंय विक्रम? नाही, झालं काहीच नाहीये. या क्षणी मला काय वाटतंय सांगू तुला? असं वाटतंय शांतपणे एका समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसावं, कुणाशी काहीही न बोलता, जमलं तर स्वतःशी नाही. अरे मग अडलंय कुठे? गाडी काढ आणि जा. नको, त्यावरनं इथे घरात 100 प्रश्न विचारले जातील. भांडण झालंय का घरी? नैनाशी काही? आपल्या आयुष्यात अशी फार कमी लोक असतात अनन्या, ज्यांच्याबरोबर आपण आपलं सायलेन्सही शेअर करू शकतो. एनिवे, मी कदाचित जे बोलतोय ते तुला सेन्सलेस वाटत असेल, पण नाही, असं अजिबात नाही. यू आर मेकिंग परफेक्ट सेन्स टू मी. आता ठेवतो फोन, उद्या भेटू. या, आय मिस यू. आणि हे बघ, रात्री कधीही तुला फोन करावा असा वाटला तर डोंट हेजिटेट. ओके? थँक्स बेबी.
पाकिट शोधतोयस का तुझं? काल डायनिंग टेबलवर विसरला होतास, मी किल्ल्यांच्या बरोबर बाहेर ठेवलंय. विक्रम, आज ऑफिसमधनं यायला किती वाजणार आहेत? का? त्याआधी तू तुझ्या बाहेरची कामं करायला मोकळी का? विक्रम, हे बघ विक्रम, तू आता ज्यूस पिऊन गेला नाहीस ना तर मी देवीला सांगेन ना तुझं नाव. अजिबात कसं रे ऐकत नाहीस तू माझं. बघच आता तू. देवी, ये ग इथे. जरा दादाला नीट समजावून सांग. माझं अजिबात ऐकत नाही, तुझ्यापेक्षा जास्त हट्टी झालाय. ज्यूस पी म्हटलं तर सरळ नाही म्हणतोय. दादा ज्यूस पी बरं लवकर. मला आवडत नाही ग. मी कसं पिते गटाक्कन डोळे मिटून, तसाच प्यायचा. बर, आता तू म्हणतेस ना म्हणून मी. बाय द वे, तू कशाला आली होतीस इथे? अरे हा, आजोबांचं बुक घ्यायचं होतं. आणि डॅडा, ज्यूस पिल्याशिवाय ऑफिसला जायचं नाहीये. आणि मामा जर का डॅडाने ज्यूस नाही प्यायला तर मला सांग. ओके. मी फक्त एवढंच सांगायला आले होते तुला. देवीच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं मलेरियातनं ती उठल्यानंतर 15 दिवसांनी परत एकदा दाखवायला घेऊन या. आज संध्याकाळी अपॉइंटमेंट आहे त्यांची. मी घेऊन जाणार आहे. तुझ्या कानावर घातलं फक्त. बघ तुला यायचं असेल तर. नंतर म्हणशील सांगितलं नाही म्हणून. ज्यूस पिऊन घे, टेबलवर ठेवलाय.